काय झालं? या खाली या. काय झालं? हा काय झालं? तुम्हाला काय नोटीस आली नव्हती तुमच्याकडे घरी? कसली? कसली? हा ट्रॅक्टर घेतलेलं किती दिवस झालं? फक्त झालं, वर्ष झालं साहेब तुम्ही. हा, डाऊन तर हप्ते किती बुडवले? सर 2 हप्ते तुम्ही 80,000 रुपये हप्ता आहे त्याचा एक. हा आहे ना. मग भरायचे कोणी? मग कोणी भरायचे? राहिल्यात थोडी तारमळ चालू होती. अहो डाऊन पेमेंट भरले कसं तरी, मग आता हप्त्याला थोडंफार होईलच एक ना. काम करा ना, काही अडचण नाही, तुम्ही भरू नका. तिथं उभा राहीन बँक तिथं आमची. जेव्हा तुम्ही भरताना तेव्हा बघू, नाही तर निलावाला निघन सरळ सरळ. आपण हप्ता काय रोज रोज भरताय का तुम्ही? महिन्याला हप्ता एक त्याचा? 6 महिन्याला हप्ता तुम्हाला भरणं आहे ना. अहो पण तो आता एकच तर ही झालाय ना. एक झालाय का? सुरुवातच अशी झाली, शेवट कसा व्हायचा? नाही होईन आता की दोन तर वर झालेत घेतलेलं राव. अहो ते आम्हाला कुठं सांगताय? तुमच्या भरणं होत नाही तर घेतच नाही ट्रॅक्टर. साहेब त्यांना काय सांगायला बसलं? आपण चालू करून नेऊ आता डायरेक्ट. नाही तस नका करू राव, चालू करून नेऊ म्हणजे. ते तुमचं काम नाही ते. आहे पण आमचं काम आहे, आम्हाला लक्ष शिकू तुम्ही. आहे त्या स्थितीत आम्हाला ट्रॅक्टर तिथं पोहोच करावा लागतो. तुम्ही काय केलंय? तुम्ही हप्तावर नोटीस आलेली दाखवा त्यांना, फाईल 2दा नोटीस आलेली ना. आणि ही तुम्हाला वाटून फाडून टाकीन तसलं मनात पण विचारणार नका. आमच्याकडे सगळं रेकॉर्ड आहे. अहो आम्ही शेतकरी माणसं आहेत, आम्हाला कुठं पिकलं तरच हे होतंय ना. मागची केस सांगतो तुम्हाला. ज्यांनी असा एकदा ट्रॅक्टर नेला, इतका बहादर शहाणा निघाला, दुसऱ्याच्या वावरांनी गिन्नी गोल मध्ये त्यांनी ट्रॅक्टर लपवला. आम्ही असं वसुलीला आलो, कळलो. अहो पण आम्ही तसलं तर काय केलं नाही. आता लोक दुसऱ्याच नागरिक त्यांनी फक्त डिझेल पुरतं पैसे दिलेत. ह्या वर्षी पैसे नाही झालं, कांद्याला भाव नाही तर मग कडून देणार लोक तरी पैसे. कांद्याचा भाव ना आमचा काय प्रश्न, बँकेचा असं नसतं. अहो तुमचं मस्त खरं आहे पण आमचं तर आहे ना. तुम्हाला रितशीर 2 नोटीस आल्या होत्या. हा त्यांनी तुम्हाला काय उत्तर दिलं त्यांना, तिथे येऊन सांगायचं काम होतं तुमचं. अहो सर, ह्याला पहिल्या वेळेस चौकशी केली होती, तवा सिव्हिल डाऊन होतं, पण केलं बाबा त्याला शेतकरी बरे ना हप्ते. तिथं रडकुंडी देऊन हातापाय पडून आम्ही करतो केलं ना. आता काय पैसे भरायच्या टायमाला नेमकं गोंधळ घालताय तुम्ही. अहो भरणारच आहेत, आमचं पण हातावरचं पोट आहे. आता बघा त्यांनी डिझेल पुरतं पैसे दिला तर आम्ही कुठून भरणार? बरं थोडं तुम्ही अकराने काय असतं तुमचं तर ठरवून घ्या. काम 6 महिने वेळ असतो एखाद्याला 80,000 रुपये भरायला तुम्हाला. अहो तसं नाही, पण ठरूनच घेतलेलं आहे आता. पण आता पैसेच नाहीत लोकांकडे, ते तरी कुठून देणार आहेत? एक काम करा, तिथं बँकेमध्ये जमा होईल, त्यानंतर तुम्ही येऊन सांगा तिथं काय असेल ते पैसे भरा आणि घेऊन या. पण एवढ्या वेळेस जाऊ द्या ना. आता एवढं 1 महिना अजून भरतो ना मग आम्ही. आमच्या हातात नसतंय काही. आमच्या पत्र टाकू काय मी? अहो शेतकऱ्यांना समजून तुम्ही नाही घेणार मग कोण घेणार? आमच्यासाठीच हे कर्ज सरकारचा प्रश्न आहे तो. त्यांनी समजून घ्या. त्यांनी घेतलं का ते त्यांचं बोला ना भांडा. तुम्ही नोटीस त्यांना द्या, ते त्यांना तुम्ही तक्रार देता का? आमच्यापाशी विडवणे करून काय उपयोग आहे? एक काम करा, तुम्ही आता जास्त काय बोलू नका. असं तुम्ही ट्रॅक्टर चालू करा. ऐका ना, ऐका आम्ही काय म्हणतो साहेब, ऐकून तर घ्या आमचं. ऐकून घ्यायला काय प्रश्न येतोय? बरं 1-2 महिने तर 2 महिने आमचं मागलं पुढलं 8 दिवस असतात का? 1-2 महिने? अहो तुम्ही 2 महिने वापरायचा नाही करायचं का? बरं आम्ही कुठून देणार लगेच 8 दिवसात? जर असते तर आम्ही लगेच नसते भरले का? ऋषार काय आता ट्रॅक्टर ओढून न्यायला आले, हप्ता थकलेत म्हणून. हप्ता भरायचं ना तू टाइम. मग आता ते आता शेतकरी कुठं पैसे देतो येतो नागरिकीचं. आता उधारीवर धंदा चाललाय सगळा. उधारीव चाललाय, पण काय आसन घरी कांदा गोट काय त्याचं इकायचं ना तुम्ही भरायचं. आता तुला जसं माहितीच नाही दादा, कांद्याला लय बाजार आहेत का असं 100 रुपये. मग आता न्यायला आले तू डायरेक्ट. मग काय तर घेऊन जाणार तुम्ही डायरेक्ट आता? काय साहेबला का असं ओढून नेलं मग त्यांनी कसं काय फेडायचं ट्रॅक्टर? अहो ते त्याचा प्रश्न झाला. 6 महिन्यात त्यांनी 1 हप्ता घेऊन आणून द्यायचे पैसे. मग मी म्हणतो नाही तर 80,000 40,000 चला बाबा देतो 2 महिन्यानंतर पैसे. काहीच नाही, आमच्या गाठ भेटत नाही. फोन केला तर फोन उचलायच नाही. ही कोणती पद्धत आहे? अहो पण सध्या जरा तुम्हाला पण माहिती आहे काय परिस्थिती आली. अहो तुम्ही परिस्थिती काय असू द्या, तुम्ही आमच्या बरोबर 2 शब्द बोला ना. तुम्ही फोनच उचलत नाही आमचा. हे सांगा बरं, ही पद्धत आहे का? नाही ना, आता बोलतोय ते. आता तरी कुठं ऐकून घेताय तुम्ही? आणि तसं पण फोनवर तर तुम्ही थोडीच ऐकून घेणार होते. अहो आमचं बोलायचं काम आहे, आम्हाला रेकॉर्ड द्यावं लागतं. काय असेल ते बँकेच्या नियमानुसार आम्हाला पण चालावं लागतं. अहो नोटीस आणि फिटीस एवढं कळत असं तो इथं बसला असता का आम्हाला करीत? अहो आम्हाला 2 महिन्याचीच मुदत द्या, मागचं पुढचं सगळं भरून काढू. सुद्धा देऊ शकत नाही, कारण की आमच्या ह्याच्यात तुम्हाला नोटीस येऊन गेलेल्या आमची कारवाईनुसार आम्ही परिपूर्ण आहेत सगळे. आम्ही दादा सांग की थोडं. दादा बघ की लागा. ये बरं खाली खाली ये तू. पुढे इकडे ये खाली ये खाली. काय झालं? खाली आहे ना. अहो चावी तर चावी आमच्याकडे बी असती. ही आमच्याकडली चावी. नाही तुमच्याकडली असू नाही तर कोणाकडली बी असू, अशी चाव्या लावून तुम्ही परस्पर गाड्या ओढून येतात काय? त्यांचे हप्ते नाही भरले आम्हाला काय करावं लागेल मग? हप्ते किती दिवस नाही झाले भरले? जोपर्यंत हप्ते पूर्ण भरत नाही तोपर्यंत 1 चावी आमच्याकडे असती. असं 1 महिन्याची मुदत मागतोय तो. 1 महिन्याची मागतोय ना. मी म्हणतोय दादा 1 महिन्यात मागचं पुढचं सगळं क्लिअर करतो म्हणून. नाही तुम्हाला बी न्यायचं ना ओढून. द्या मग मी बघतो कसं नाही आता तुम्ही बी.
आमच्या काही कमी ओळखी नाही. राव तुम्ही शेतकऱ्याला गरीब माणसाला त्रास देत आहे. कांद्याला बाजार नाही का, कुठल्या मालाला बाजार नाही त्याच्या, तरी ते बिचारा इकडे नांगराटे करतोय लोकांच्या आणि देत आहे म्हणते तुम्हाला. 1 महिना दम नाही काढू शकत तुम्ही. अहो हे बोला ना आमच्यावर नीट, बोलला तयार नाही. अहो बोलायला म्हणजे आता तुम्ही तरी कुठं बोलल्यानंतर सहकार्य करताय? ऐकलंय का तुम्ही? 1 महिना दिलाय का त्या गरीबाला? आम्हाला तुमच्या दारात यावं लागलं, जाऊ पाया द्या पडायची वेळ वाटतं आली. आपण जाऊ आता एवढ्या वेळेस. तुम्ही महिन्याच्या आत काम या बाय माणसाकडे बघून मी जाऊ द्या म्हणतोय. 15 दिवसाच्या आत या आणि ती काय असेल ती मिटून घ्या. नाही जायचं तुम्ही मला एक सांगा फक्त. तुम्ही आज यांच्याकडे आले, यांचं ट्रॅक्टर ओढून नेत आहे म्हणजे यांनी एवढं आटापिटा करून पोटा पाण्याचं साधन आणले ते ओढून नेत आहे तुम्ही. आमचं बी पोट त्या जेवच आहे, आम्हाला बी हीच काम आहे. जर यांनी आम्हाला बी बोलणारे आणते तिथून. 1 महिना बोललाय ना तो. 1 महिन्यात नाही दिलं तर मी तर ट्रॅक्टर घेऊन तुमच्याकडे येतो. मला फक्त एवढं सांगा तुम्ही. बाकी एवढी लोक पैसे बुडून बाहेरच्या देशांनी गेले, काय हो तुमच्या बँकेने ओढून आणलं? त्यांचं काय कारवाई केली? अहो आम्हाला जी कामं केली तीच करायची का त्यांचा बघत बसता? नाही नाही, पण ही गरिबांचेच फोटो पाहिजे देतात, बाकी काही नाही दादा. तुमचा एवढा बोलायचा अधिकार नाहीये. तुम्ही तुमच्या कामं करा. आमची कारवाई व्यवस्थित केली, ती नोटीस दिली त्यांना. आता एवढ्या वेळेस मुदत दिली तर तुम्ही त्याचा सवलतीचा गैरफायदा करू नका. चला धरा ही नोटीस. ठीक आहे चालतंय. आणि हे बघ आता आहे ना, महिन्याभरात काय काम येतील ती कर. पैसे रोखी न गेलो लोकांकडनं. अर्थच नाही दादा, उधारी गोळा झाला तरी हप्ता जाईन र, पण आता देतच नाहीत लोक, मी तरी काय करू? हे बघ कोणाकडे उधार आहे ना मी सांगतो. हा तेवढं फक्त पैसे आता हाताला जपून वापर. एवढा महिनाभर हप्ता भरून टाक. त्यांचं काम आहे शेवटी. त्यांना बोलणं चुकीचं आहे, पण आता येळ मारून नेली आपण. हा 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 चालतंय. चालते करा व्यवस्थित. येऊ का वहिनी? चालतंय, जा तू पण.